बातमी आहे ती कंबोडियाच्या एका रहस्यमय आणि अत्यंत कमी वयाच्या उद्योगपतीची, ज्यानं संपूर्ण जगाच्या तपास यंत्रणांना हादरवून सोडलंय. अवघ्या 37 वर्षांच्या चेन झीवर तब्बल 14 अब्ज डॉलर्सच्या सायबर फसवणुकीच्या घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. यानंतर तो अचानक गायब झालाय. अमेरिका आणि ब्रिटनने त्याच्यासह संबंधित कंपन्यांवर कठोर निर्बंध लादले. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण बघूयात या स्पेशल रिपोर्टमधून. कंबोडियामध्ये प्रॉपर्टी, कसिनो, एअरलाईन आणि बँकिंग क्षेत्रात पाय रोवणाऱ्या प्रिन्स ग्रुपचा प्रमुख अमेरिकेच्या आरोपांनंतर अचानक गायब झाला. आता तो गायब झाला असला तरी चेन झीनं आपली पाळ्यामुळं कंबोडियाच्या सत्ताधारी वर्गात इतकी खोलवर रुजवली होती की त्याला नेक ओकन्हा हा सर्वोच्च शाही सन्मान देऊन त्याचा गौरवही करण्यात आला होता. 37 वर्षीय चेन झी हा चीनमधल्या फुजियान प्रांतामधला मूळचा रहिवासी. त्याच्याकडे कंबोडियाचं नागरिकत्व आहे. तो प्रिन्स ग्रुपचा संस्थापक आहे. प्रॉपर्टी, बँक, एअरलाईन आणि कसिनो ही त्याची व्यवसायाची क्षेत्र. माजी पंतप्रधान हुन सेन आणि विद्यमान पंतप्रधान हुन मानेट यांचे अधिकृत सल्लागार म्हणून त्यानं काम पाहिले. असं मोठं प्रस्थ बनवलेला चेन झी आता अमेरिका आणि ब्रिटनच्या निर्बंधांनंतर गायब झालाय. दक्षिण पूर्व चीनमधून कंबोडियात आलेला हा तरुण उद्योजक अगदी कमी वेळात प्रचंड श्रीमंत झाला. 2020 मध्ये त्याला कंबोडियाचा सर्वोच्च सन्मान नेक ओकन्हा मिळाला. पण इतक्या मोठ्या यशामागे दडलेलं सत्य आता बाहेर येऊ लागलंय. जगभरातील लोकांची 14 अब्ज डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी लुटल्याचा आणि सायबर फसवणुकीच्या साम्राज्याचा सूत्रधार असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. प्रिन्स ग्रुपच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना चालवण्याचाही आरोप आहे. मनी लॉन्ड्रिंग, सेक्सटॉर्शन, बेकायदेशीर ऑनलाईन जुगार, मानवी तस्करी आणि छळ, जबरदस्तीनं काम करणाऱ्या मजुरांची औद्योगिक पातळीवर तस्करी, त्यांना फसवणुकीसाठी भाग पाडणं आणि त्यांचा छळ करणं. न्यूयॉर्कमध्ये मालमत्ता, खाजगी जेट, सुपर यॉट आणि पिकासोचं पेंटिंग बेकायदेशीर पैशातून खरेदी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमेरिकेने जप्त केलेली 14 अब्ज डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी जप्ती आहे, असं अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयानं म्हटलंय. ऑनलाईन फसवणूक, मानवी तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंगमधून हा पैसा गोळा झाल्याचा अमेरिकेचा दावा आहे. या सगळ्या प्रकरणात सातत्यानं येत असलेला क्रिप्टोकरन्सी हा विषय नेमका काय आहे तेही समजून घेऊ. क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल किंवा व्हर्च्युअल चलन, ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित. कोणताही सरकार किंवा बँकेचं नियंत्रण यावर नसतं. व्यवहारांमध्ये गोपनीयता असते. या क्रिप्टोकरन्सीचा चेन झीनं घोटाळ्यासाठी अतिशय हुशारीनं वापर केला. चेन झीच्या सिंडिकेटनं क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवलं. या गुंतवणुकीच्या माध्यमातून लोकांचे अब्जावधी डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी लुटली. क्रिप्टोकरन्सीच्या गोपनीयतेचा फायदा घेऊन घोटाळ्याचा पैसा हाताळला. पैसा लपवण्यासाठी, हस्तांतरित करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला. बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सींमधील गोपनीयतेमुळे चेन झी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घोटाळ्याचा पैसा सहजपणे जगभर फिरवला. प्रिन्स ग्रुपच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनेने याच पैशातून जगभरात मालमत्ता खरेदी केली असा तपास यंत्रणांचा आरोप आहे. चेन झीच्या घोटाळ्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली आहे. कंबोडियातील सेंट्रल बँकेने प्रिन्स बँकेतून लोकांना आपले पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. तर दक्षिण कोरियाने 64 दशलक्ष डॉलर्स जप्त केलेत. इतकी वर्ष सत्ताधारी वर्गाच्या जवळ राहिलेला चेन झी आता कायद्याच्या कचाट्यात सापडलाय. तो नेमका कुठे आहे याचा शोध जगभरातील तपास यंत्रणा घेत आहेत. हा चेन झी आता जगाच्या कोणत्या कोपऱ्यात सापडतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.